मंडळी, आज ब्रह्ममुहूर्तावर रिलीज झाला रामायण या चित्रपटाचा ट्रेलर आणि खरं सांगायचं तर शब्दच सुचत नाहीत. नमस्कार मंडळी, मी आहे महेश आणि तुम्ही पाहत आहात आपली वाईब्स सिने वाईब्स. रामो विग्रवान धर्म. आज सकाळी उठल्या उठल्या मी पाहिलेला ट्रेलर म्हणजे रामायण आणि खरं सांगतो अक्षरशः अंगावर काटा आला. एकदा नाही तर 3-4 वेळेस मी हा ट्रेलर पाहिला आणि प्रत्येक वेळी तोच अनुभव, हात आपोआप जोडले गेले. रामायणाची कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, ग्रंथांमध्ये वाचली आहे, पण इतक्या भव्य आणि भावनिक स्वरूपात डोळ्यांसमोर जिवंत होताना पाहण्याचा अनुभवच वेगळा आहे. विशेष म्हणजे हा ट्रेलर फक्त ॲक्शन दाखवत नाही, तर मर्यादा, धर्म, त्याग, कर्तव्य आणि आदर्श यांचं दर्शन घडवतो. प्रत्येक संवाद मनाला भिडतो, प्रत्येक फ्रेम सुंदर चित्रासारखी वाटते आणि बॅकग्राऊंड म्युझिक तर अक्षरशः अंगावर शहारे आणतं. दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माता नमित मल्होत्रा यांनी महाकाव्याची भव्यता ज्या पद्धतीने पडद्यावर उभी केली आहे ती खरंच थक्क करणारी आहे. ट्रेलरमध्ये रणवीर कपूर हे श्रीराम आणि साई पल्लवी माता सीता, यश यांनी रावणाच्या भूमिका अगदी हुबेहूब साकारल्यासारख्या वाटतात. हा चित्रपट किती मोठ्या प्रमाणात तयार केला आहे याची कल्पना येते. ट्रेलरमधील भव्य दृश्य, आयमॅक्स साठी केलेलं चित्रीकरण, DNEGचे VFX, हॅन्स झिमर आणि AR रहमान यांचं संगीत. बास, आजच्या नवीन पिढीने हा चित्रपट नक्की पाहावा, कारण हा केवळ मनोरंजनासाठी बनवलेला सिनेमा नाही, तर भारतीय संस्कृतीतील सर्वात प्रभावी महाकाव्यापैकी एक कथेला आधुनिक तंत्रज्ञानासह सादर करण्याचा प्रयत्न आहे. एक गोष्ट मात्र नक्की सांगावीशी वाटते. हनुमानाची पूर्ण झलक या टीजरमध्ये जाणीवपूर्वक दाखवलेली नाही. एक छोटासा संकेत दिला आहे, त्यामुळे असं वाटतं की हनुमानाचं स्वतंत्र ट्रेलर किंवा रिव्हील अजून बाकी आहे. आणि इतका जबरदस्त ट्रेलर असेल तर हनुमानाची एंट्री किती भव्य असेल याची कल्पना करता येतच नाही मित्रांनो. आणि हा प्रवास इथेच थांबणार नाही, पुढे आणखीन या चित्रपटाचे भाग येतील. माझी वैयक्तिक रेटिंग 5 पैकी 5 स्टार. हा ट्रेलर एकदा नाही तर प्रत्येक भारतीयाने किमान 2दा तरी नक्कीच पाहावा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या रामभक्त मित्रांना नक्कीच पाठवा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा. जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय हिंद.